आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। संतोष उबाळे यांच्या प्रयत्नातून उल्हासनगरमध्ये विकास कामांचे भूमिपूजन। उल्हासनगर कॅम्प 5 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हिल लाईन पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या प्रभाग क्रमांक 20 या परिसरात गेल्या काही वर्षांपासून विकास कामे झाली नव्हती। येथील रस्ते आणि गटारी तुटलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता। याचीच दखल घेऊन रिपाईचे RPI 140 अंबरनाथ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष संतोष उबाळे यांनी नागरिकांच्या विकास कामांसाठी उल्हासनगर महापालिकेकडून 10 लाखांचा निधी मंजूर करून घेतला। संतोष उबाळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून प्रभाग क्रमांक 20 मधील या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष नानासाहेब बागुल यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला। परिसरात विकास काम होत असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी भूमिपूजन सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष नानासाहेब बागुल यांनी एक महत्त्वाचे आश्वासन दिले। त्यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक 20 मध्ये समाजसेविका सीमा संतोष उबाळे यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तिकीट देऊ। या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी अशोक शिरसाट, जनहित न्यूज महाराष्ट्र, उल्हासनगर। हा तिसऱ्या वेळा मी या ठिकाणी नागरी सुविधांच्या कामाचा भूमिपूजन करण्यासाठी आलोय। अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकोपयोगी कामं संतोषच्या हातून घडतायत। संतोषची पत्नी सीमा संतोष उबाळे हिचं सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम आहे। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही संतोषच्या पत्नीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उमेदवारी घेण्याचा प्रयत्न करू। संतोष उबाले जी के प्रयास से और नाना जी के सहयोग से यहाँ पर 10 लाख रुपए की एक जनरल निधि से नाली व सीसी पैसेज का आज भूमि पूजन हुआ। मैं यहाँ के आस पड़ोस के लोगों को बहुत बहुत बधाई देता हूँ। इसी तरीके से संतोष जी हमेशा एक्टिव रहें यहाँ पर, और जो भी समस्याएं आस पड़ोस के लोगों की है उस सभी समस्याओं का समाधान निकालेंगे, ऐसे ही इनसे आशा रखता हूँ। कहता हूँ कि पिछले 4-5 सालों से हमने जो देखा है संतोष उबाले के साथ मिलके यहाँ पर, वही मैं कहना चाहता हूँ कि जो नगर सेवक काम करते हैं वही नगर सेवक न होते हुए भी संतोष उबाले जी यहाँ पे काम करते हैं। ऊपर पहाड़ पे टेकड़ी से लेके हिल लाइन परिसर तक जितने भी रास्ते हैं, सीढ़ियाँ हैं, सब इसने बनाए हैं। न सिर्फ ये विकास काम बल्कि सिमरन सेवा NGO से जुड़ के महिला सशक्तिकरण हो, एजुकेशन डिपार्टमेंट हो, उस हिसाब से अपनी भी एक सृष्टि सीमा संतोष उबाले फाउंडेशन बनाई और सिमरन सेवा NGO के साथ में मिलके काम करते आ रहे हैं। और आज भी जो 10 लाख की निधि है वो भी विकास के लिए ही किया गया है। तो हम यही आपको कहना चाहेंगे कि संतोष उबाले के साथ जुड़िए और हिल लाइन परिसर को सुशोभीकरण बनाइए। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले डिसेंबर 2025 या रोजी आठवले साहेबांचा वाढदिवस असतो। त्या वाढदिवसाचा निमित्त पुढे साधून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पवन भाऊराव मोरे जगन किराणा स्टोर या ठिकाणी जाण्याचा रस्ता व नाली त्याचे काँक्रिटीकरणची निधी पास करून माझ्या पाठपुराव्याने आज 20 नंबरच्या सर्वसामान्य माणसाची अशी परिस्थिती झाली आहे का या प्रभागामध्ये 3 नगरसेवक असूनसुद्धा कुठलाही विकास काम झाला नाही आणि नागरिकांना याची टंचाई एवढी भोगावा लागते का वारंवार आम्हाला नगरपालिकेला पाठपुरावा करून लोकांच्या मूलभूत गरजासाठी या सगळ्या कामासाठी आढावा देऊन निदर्शनामध्ये आणून तेव्हा नगरपालिका आम्हाला आज जनरल निधी 10 लाखाचा माननीय आयुक्त मॅडम यांच्या निदर्शनामध्ये काम आणल्यानंतर त्यांनी आम्हाला मान्यता देऊन या कामाला सुरुवात होते।